सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील आराध्य दैवत असलेल्या येथील मतोबा महाराज यांच्या देवस्थान पासून तर सप्तशृंगीगड पायी दिंडी सोहळा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून आज पायी दिंडी सोहळा वणी येथील सप्तशृंगी मातेचे मूळ स्वरूप असलेल्या जगदंबा मातेच्या मंदिरात विसावलेला असून त्याचा आज प्रस्थान होणार असल्याची माहिती सप्तशृंगी मातेचे भक्त गणेश बोरगुंडे यांनी दिली आहे। चला तर मग आमचे प्रतिनिधी शामराव सुनोने यांनी साधलेला संवाद बघूया। जे तुम्ही कुठून आलेले आहेत? मी शिंदबाळ शिंदबाड। किती वय आहे? किती? 16 म्हणजे आता खरोखर वय किती चालू? हां फुकट आहे ना। हां 80-85। पण मग आता तुम्हाला रडतोंडी मार्गे जायचंय, गडावर जायचंय, चांगली माणसं रडतात आणि त्याचंच नाव रडतोंडी आहे। तुम्ही इकडनं जाल का मग एसटीने जाल? पाय पाय हां मग रडतोंडीकून जाणार आहे का? चालताना थकवा जाणवत नाही का? असा जीव दमत नाही का? हां हां ठणठणीत। आजार नाही गुजर नाही। तुम्ही आता तुमच्या वयाच्या ज्या आजी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? काय सांग हां काय या दिंडीत यायचं का नाही यायचं? मला बोलवती ती हां अहो मी सागर बाबाकडे गेले सोन्यावाडीला। हं. माझी पोरगी होती हां धरली बस म्हणलं मा सांगू काहीतरी जातं तुला ती पोर कोणती पोर आहे? इकडे हां इकडे नाही हां मग आता जात हा. आणि मग माझ्या घरतून जाणार हा. बरं हा. का पण नाही त्याला आज मुक्काम करायचा। हां मी गाडी म्हणा दिंडी गेली संगुताईची हा. आणि तशीच गाडी धरली निफाड हां निफाडचं पिंपळगाव। हां चालेल आजींचं वय आता 85 वर्षाच्या पुढे आहे आणि तरी आजी वयस्कर आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत वाटत नाही। आजी म्हणते की माझं वय 16 वय आहे। तुम्ही काय सांगा? 85 वय आजी। हां आजीचं वय 85। हां तुम्ही मुलगी आहेत? आणि मुलगी म्हणजे मानलेली मुलगी। हां मानलेली मुलगी। बरं दिंडी सोहळा कसा चालू आहे? चांगलं चालू आहे। हां काय थकवा वगैरे काही? काहीच नाही गेल्या वर्षी पाऊस होता, या वर्षी पाऊस नाही आहे। नाही पाऊस नाही। तुम्ही देवीला काय मागणं करणार आहे? आम्हाला पाऊस पाहिजे बा इथून गेलं। हां आणि एवढं तिला म्हणणार आहे आम्हाला परिणाम परा अशी येऊ द्या दिंडी। हां पाऊस होऊ दे। पावसासाठी काय मागणार आहे देवीकडे? पाऊस यंदा कमी आहे असं म्हणतायत। आम्ही यंदा आज म्हणून आम्हाला यंदाच्या वर्षी भरपूर पाऊस दे। शेती भरभरून पिकू दे। हां ताई काय काय सांगाल तुम्ही? पडू दे आमची शेती या वर्षी पाऊस पडू दे हां भरभराटून शेती येऊ दे। दिंडोरी तालुक्यातील वणी येथील जगदंबा मातेच्या मंदिर पटांगणामध्ये आज नैताडे येथून पायी दिंडी सोहळा हा सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास दाखल झाला। आपण पाहू शकतो की दरवर्षी हा दिंडी सोहळा म्हणजे भाविकांची संख्या या दिंडी सोहळ्यामध्ये वाढत चाललेली आहे। आपण पाहू शकतो सप्तशृंगी गडावरती गेल्या अनेक वर्षापासून हा दिंडी सोहळा हा सुरू झालेला आहे। आता ह्या दिंडी सोहळ्यामध्ये प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ह्या दिंडी सोहळ्याला कोणीही स्पॉन्सर म्हणजे आयोजक कोणीही नाही, सर्वच गाववाले आयोजक या दिंडी सोहळ्याचे आहेत। विशेषतः या दिंडी सोहळ्यामध्ये ज्येष्ठ नागरिकपासून तर तरुण युवकांपर्यंत या दिंडी सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त भाविक दाखल झालेत। आपल्यावर बोलण्यासाठी आता गणेश भाऊ आहेत। गणेश भाऊ काय सांगाल? किती दिवसापासून हा सोहळा चालू आहे? हो म्हणजे तिथून 7 तारखेला दिंडी निघाली। आजचा इकडे दुसरा मुक्काम आहे आणि उद्याचा गडावरती। हां म्हणजे 3 दिवसाच्या मुक्कामानंतर तुम्ही 100 ते 125 किलोमीटर चालता। एकंदरीत कितवं वर्ष तुमचं आहे दिंडी सोहळ्याचं? आमचं हे 10वं वर्ष। हां 10व्या वर्षी यावर्षी आमचे साधारण 200 ते 250 लोक पूर्ण आलेले आहेत हां आणि 10 वर्ष यापुढे आम्ही अखंडित सेवा ती चालूच ठेवणार। एकंदरीत गेल्या वर्षी पाऊस होता, या वर्षी पाऊस नाही आहे। हो. काही लोकांना त्रास झाला का? भाविकांना काही? भाविकांना कसला त्रास? आई गडावरची आपल्या पाठीशी आहे हां त्यामुळे काही त्रास झालेला नाही हां आपल्याला। एकंदरीत या वर्षी हां त्याच्यानंतर पण आज समजा 250 माणसं झाली आपल्या इथे। हां उद्या 500 ही देवचरणी प्रार्थना आहे। भगवती चरणी त्यांनी प्रार्थना केलेली आहे की 500 भाविक जरी झालेत तरीसुद्धा ह्या दिंडी सोहळ्यामध्ये ते आजही दर्शनासाठी ते आणणार आहेत। भाऊ तरुण कार्यकर्ते किती आहेत किंवा तरुण मुलं किती आहेत दिंडीमध्ये? 51 आहे। वाढ होती म्हणजे तरुण मुलांची। हां पुढे पण वाढत राहावं अशी तुम्ही तरुणांना काय सांगाल?
यावेळी इथून पुढल्या वर्षापासून पण वाढावे बुवा. जास्तीत जास्त संख्येने दर्शनासाठी सहभागी व्हावं. आपण पाहू शकतो की तरुणांना सुद्धा आता स्वतः जे दिंडी चालक आहेत किंवा संपूर्ण ग्रामस्थच दिंडी चालक आहेत त्यांनी आवाहन केलं आहे की पुढच्या वर्षी तुम्ही दर्शनासाठी सुद्धा दिंडीमध्ये सहभागी व्हावं. शामराव सोनवणे, दिंडोरी, नाशिक.